नमस्कार मित्रांनो, आज माझ्या रूटीन व्यायाम करत असताना मी व्यायामाबद्दल तर तुम्हाला माहिती ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर यामध्ये मी मला एक जुनं पुस्तक सापडलं आहे, त्याच्यामधील हा लेख तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षपूर्वक वाचा आणि त्यातील गोष्टी तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये आत्मसात केला तर त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला. त्यापैकीच एक मोठ्या कामाच्या लहान लहान गोष्टी असं त्याचं हेडिंग आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात ते मी आता क्रमाने तुम्हाला वाचून सांगणार आहे. तर 5 कामे नेहमी योग्य वेळी केली पाहिजेत. सकाळी लवकर उठणे, शौचास जाणे, स्नान, जेवण आणि झोपणे शरीर स्वस्थ ठेवण्याचा हा मूलमंत्र आहे. 2. सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून 1 पेला थंड पाणी प्यावे. नंतर 1 पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून घ्यावे व नंतर शौचास जावे. 3. मल, मूत्र, शिंक, अश्रू, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायू व श्रमाने झालेला श्वास वेग ही स्वाभाविक वेग आहेत. या वेगांना रोखू नये. 4. कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्याकरिता चांगले. भुकेपेक्षा 1 पोळी कमी खाल्ल्याने पोट ठीक राहते. धैर्याने काम केल्यास बुद्धी ठीक राहते. पोट व बुद्धी ठीक राहिल्यास माणूस स्वस्थ राहतो. 5. अन्नग्रहण केल्यावर लगेच झोपणे किंवा श्रम करणे, जेवताना काळजी करणे, जेवताना बोलणे व जेवल्यावर लगेच पाणी प्यायल्याने अपचन व अजीर्ण होते. 6. भूक असल्यावर न जेवणे, भूक नसल्यावर भोजन करणे, न चावता गिळणे, जेवल्यावर 3 तासाच्या आत परत जेवणे व भुकेपेक्षा अधिक जेवणे प्रकृतीला चांगले नसते. बघितल्याशिवाय पाणी पिऊ नये, जाणल्याशिवाय मित्रता करू नये, हात धुतल्याशिवाय जेवू नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्यांचा तिरस्कार करू नये, बलवानाशी शत्रुता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधी आणि विपत्तीपासून बचाव होऊ शकतो. 6. अति व्यायाम, अति थट्टा विनोद, अति बोलणे, अति परिश्रम, अति जागरण व अति मैथून ह्या गोष्टींचा अभ्यास असला तरी अति करणे योग्य नाही, कारण अति करणे आज ना उद्या कष्टकारकच ठरते. 7. या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व रीतीने प्रयोग केल्यास औषधाचे काम करणार नाही. योग्य रीतीने व योग्य प्रमाणात जेवण न केल्यास त्याचे हे विष होऊ शकते. हिवाळ्यात सकाळी ऊन घेणे व रात्री थंडीपासून बचाव करणे हितकारक असते, परंतु उपाशी राहणे व उशिरापर्यंत जागणे नुकसानकारक असते. झोपाव्यास जाण्याअगोदर लघवी करणे, गोड दूध पिणे, दात घासून चूळ भरणे, हातपाय धुणे, दिवसभर केलेल्या कामावर मनन करून ईश्वराचे ध्यान करत झोपणे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी हितकारक असते. जेवताना आणि झोपताना मन एकाग्र असावे. जेवताना सॅलेड म्हणून गाजर, मुळा, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबीर, मुळ्याची पाने, पालक इत्यादी जे काही पदार्थ उपलब्ध असेल ते बारीक कापून सॅलेड करून खावे. परत आपण व्यायामाबद्दल बोलूया. आता हे रूटीन व्यायाम आहे. रेग्युलर प्रॅक्टिस आपण करत राहिल्याने आपल्याला खूप फायदा होतो. आता हा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपली कंबरदुखी वगैरे ह्याच्यात खूप इम्प्रूव्हमेंट जाणवतं आपल्याला. आणि ह्या व्यायामाला जर तुम्ही बघितलं असेल तर 10 मिनिटाचे आता सगळे कंप्लीट व्यायाम होतात. तर आपण सर्वांनी नक्कीच हा व्हिडिओ बघून त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर एकदम काही सुरुवातीला स्ट्रेचिंग करताना एकदम आपल्याला स्ट्रेच नाही करायचं आहे, हळूहळू
सुरुवात करायची, जितकं होतं आहे तितकंच करायचं आहे, एकदम फोर्सफुली नाही करायचं आहे कुठलीही गोष्ट. अजून एक गोष्ट मला सांगायची होती. खूप सारे मित्र म्हणत आहेत की काय तू दररोज सेम व्यायामचेच व्हिडिओ टाकतो आहे. तर ऑफिसच्या कामामध्ये आणि इतर सर्व घरची पण कामं, ऑफिसची पण कामं, याच्यामुळे वेळ मिळत नाही. जितका वेळ मिळतो तेव्हा रुटीन सेट झालेलं आहे. आणि नक्कीच मी जसं आपण व्हिडिओ पुढे पुढे जातील तसं आपण नवीन नवीन व्यायाम करण्याचा प्रयत्न करून त्याचे व्हिडिओ बनवून मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. सुरुवात या व्यायामापासून करायला काहीच हरकत नाही. आणि सुरुवातीचे तरी ते आपण म्हणजे हे स्ट्रेचिंगचे जर व्यायाम सोडले तर पायाची हालचाल, हाताची हालचाल आणि अनुलोम विलोम वगैरे हे सगळ्यांसाठी उपयोगाचे आहेत. म्हणजे वयस्कर माणसांना सुद्धा ते आपण ते बघून करू शकतो आणि त्याचं खूप म्हणजे खूप फायदा होतो त्या गोष्टींचा आपल्याला. आणि घरी म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला बाहेर वॉकिंगला वगैरे नाही जाता आलं, नॉर्मली आपण बघतो की जे वयस्कर असतात म्हणजे रिटायरमेंट वगैरे झालेले ते काय करतात की वॉकिंग रुटीन असतं त्यांचं. मग एखाद्या वेळेस त्यांना वॉकिंग नाही जाता आलं तर त्यावेळेला म्हणजे इवन वॉकिंगला जाऊन पण आपण ते करू शकतो. म्हणजे त्याच्यात काय आपण एवढे श्रम लागत नाहीत, तर त्याचा फायदा जास्त होतो आपल्याला. आणि तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता या गोष्टी. आणि माझं रुटीन संपायला आलेलं आहे इथं. नक्कीच हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवा, सगळेजण व्यायाम करा आणि सुरुवात करा व्यायामाला. खूप इफेक्टिव्ह होतं. आपण व्यायामाला वेळ दिला तर आपल्याला म्हणजे नंतर जे डॉक्टरी उपाय किंवा ते सगळे खर्च आणि व्याप सगळा आपला कमी होऊ शकतो. नक्कीच सुरुवात करा. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट्स करा, त्या माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि हो, नक्कीच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी करत राहीन. धन्यवाद.